युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर 14 गावांना खडकपूर धरणातून पाणी देण्यास तत्वता मान्यता। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। खडकपूर धरणातून 14 गावांना डाव्या कालव्याद्वारे पाणी मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन उपोषण करून देखील दखल घेतली जात नसल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाड येथील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेल्या कैलास नागरे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून 3 दिवसांपूर्वी आपले जीवन संपवले। आज त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हजेरी लावत स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। दरम्यान कैलास नागरे यांच्या मागणीनुसार परिसरातील 14 गावांना खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे। सोबतच कैलास नागरे यांच्या मुलांचे पालकत्व ही त्यांनी स्वीकारले आहे। शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेतला जातो, ही शोकांतिका म्हणावी लागेल। हा निर्णय सरकारने आधी घेतला असता तर या युवा शेतकऱ्यांचा जीव वाचला असता, अशा भावना समाजातून व्यक्त होत आहेत। तो
जुनी आरमाळ या ठिकाणी या परिसरातल्या 14 गावाला खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं, त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. या 14 गावाला पाणी मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि निश्चितपणानं शासनानं तत्वतः मान्यता या 14 गावच्या पाण्यासाठी दिलेली आहे. आपले स्थानिक आमदार सन्माननीय श्री कांदे साहेब यांनी त्याबद्दलची माहितीसुद्धा आज त्या सावडण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांच्या समोर दिली आणि याहीपेक्षा मोठा प्रकल्प वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा हा 90,000 कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्या इस्टिमेटसाठी टेंडरसाठी 2,000 कोटी रुपये शासनानं मंजूरही केलेले आहे. येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये तो प्रकल्प जर पूर्ण झाला ही 14 गावच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 80% जमीन ही बारमाही पोलिसाखाली त्या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारची माहिती त्याच्या शासनाने त्याच्या लेकराची पालकत्वाची जिम्मेदारी घेतली तुमच्या शासनाच्या त्याच्या घेतल्यापेक्षा सगळ्यांना घेतलेली. मी सुद्धा जाहीर केलं की त्याच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे. एका जे आहेत ते नागरिक त्यांनी सुद्धा त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. सर्व लोक कैलासजी नागरे यांच्या कुटुंबियासोबत आहेत. कैलास नागरेचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित सगळे लोक आपापल्या परीने योगदान त्या ठिकाणी देतील. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी.